तर ही आहे आंबट गोड अशी मस्त टोमॅटोची चटणी। तर खूप सुंदर होते, अगदी पराठ्याला लावा किंवा चपातीला, अगदी ब्रेडला लावून सुद्धा ही भाजी खूप सुंदर लागते आणि अगदी मोजक्या साहित्यात होते ही भाजी। आता नुकत्याच शाळा चालू झालेल्या आहे, तर मुलांच्या टिफिनचा नेहमीच प्रश्न पडतो, तर टिफिनसाठी ही रेसिपी एकदम उत्तम पर्याय आहे। खूप छान अशी माझी ही भाजी झालेली आहे, तीच रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। तर रेसिपी जराही स्किप न करता पूर्ण बघा आणि जर तुम्ही श्रुतीज कॉर्नरला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी शेजारील बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर बघायला मिळतील। आणि तुम्हाला अजून कुठल्या टिफिन रेसिपी पाहिजे असतील तर मला प्लीज कमेंटमध्ये सांगा, मी त्या दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल। चला तर मग सुरुवात करूया। नमस्कार, मी श्रुतिका। तर बघा इथे मी हे अर्धा किलो टोमॅटो घेतलेले आहे। टोमॅटो घेताना नेहमी असे छान गोल साईजचे घ्यायचे, ते म्हणजे गोल साईजचे टोमॅटो हे छान गावरान असतात आणि चवीलाही खूप रुचकर असतात। तर हे धुताना मी यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे, जेणेकरून यावरती काही पेस्टिसाइड मारलेले असतील तर ते लवकर निघतील। तर अशा प्रकारे हाताने व्यवस्थित चोळून मी हे टोमॅटो मस्त धुवून घेतलेत। आता हे टोमॅटो आपण छान मस्त व्यवस्थित बारीक कट करून घेऊया। तर सुरुवातीला याचा हा जो देठाचा भाग असतो तो अशा प्रकारे काढून घ्यायचा, जेणेकरून हा शिजताना व्यवस्थित शिजत नाही, म्हणून हा अशा प्रकारे मी काढून घेतला। तुम्ही डायरेक्ट कट केला तरीही चालतो। त्यानंतर पूर्ण असं हे सगळे टोमॅटो मी बारीक कट करून घेतलेत आणि एका बाउलमध्ये काढून घेतलेत। फोडणीसाठी काय साहित्य लागतं ते बघून घेऊया। तर लाल मिरची पावडर, चिमूटभर हळद आणि पाव चमचा गरम मसाला इथे मी घेतलेला आहे। तर लाल मिरची पावडर तुम्ही आवडीनुसार कमी जास्त सुद्धा घेऊ शकतात। 10 ते 12 लसूणच्या पाकळ्या आणि पाव इंच आलं मी छान व्यवस्थित ठेचून घेतलेला आहे। पाव चमचा मोहरी घेतलेली आहे आणि अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे। त्यानंतर चवीपुरतं मीठ लागणार आहे। त्यानंतर आता या टोमॅटोचा थोडा आंबटपणा कमी व्हावा म्हणून हे अशा प्रकारे हाताने मस्त असे पिळून घ्यायचे आहे, जेणेकरून यातला थोडासा आंबटपणा कमी होईल। तर अशा प्रकारे सगळा हे टोमॅटो मी छान पिळून घेतले आणि यातला रस काढून घेतला। आता फोडणी देऊया। तर कढईमध्ये मी 2 पळ्या तेल टाकून घेतले। या चटणीला खूप जास्त तेल सुद्धा लागत नाही। तेल छान गरम झाले की यामध्ये पाव चमचा मोहरी टाकून घ्यायची। मोहरी छान मस्त तडतडली की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकायचे। जिरे छान मस्त फुलू द्यायचे। तर बघा मोहरी छान तडतडली आहे आपली आणि आता जिरे सुद्धा छान फुलून आलेले आहे। लक्षात ठेवा, जिरे मोहरी छान मस्त तडतडल्याशिवाय यामध्ये लसूण टाकायचा नाही, नाहीतर आपली फोडणी अशी छान खमंग बसत नाही। आता लसूण हलकासा गुलाबी झाल्यानंतर यामध्ये इतर आपले कोरडे मसाले टाकून घ्यायचे, जसं की लाल मिरची पावडर, हळद आणि गरम मसाला टाकायचा। तुम्ही बघितलं असेल यामध्ये मी कुठलाही असा अतिरिक्त मसाला वापरलेला नाही। जो घरामध्ये गरम मसाला असतो तो टाकलेला आहे, नाही टाकला तरी सुद्धा चालतो। आता हे थोडेसे अर्धा सेकंद आपण हे अर्धा मिनिट परतून घेऊया आणि यामध्ये हे टोमॅटो टाकून घेऊया। वा, मस्तच खूपच छान असा फोडणीचा वास घरभर पसरलेला आहे आणि हे आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। मध्यम आचेवरतीच आपल्याला फोडणी द्यायची आहे। लक्षात ठेवा, फोडणी देताना गॅस कधीही मोठा ठेवायचा नाही, नाहीतर फोडणी आपली करपते। तर अशा प्रकारे छान मस्त हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि एक गुळाचा मी खडा यामध्ये टाकलेला आहे। तर एका साधारण मध्यम आकाराच्या लिंबा एवढा हा खडा मी इथं टाकून घेतलेला आहे। तर गूळ आवर्जून टाका, कारण गूळ टाकल्यामुळे या टोमॅटोच्या चटणीला एक खूप सुंदर अशी चव येते, कारण ती टोमॅटोचा आंबटपणा आणि गुळाचा गोडपणा यामुळे ते कॉम्बिनेशन खूप सुंदर लागतं। लहान मुलांना तर प्रचंड आवडते ही चटणी। अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून एक साधारण 5 ते 7 मिनिटं हे छान मस्त आपल्याला शिजू द्यायचं आहे।
मध्ये मध्ये उघडून आपल्याला हे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे, नाहीतर आपले टोमॅटो खाली जळतील आणि वरती तसेच राहतील. म्हणून मध्ये मध्ये उघडून हे छान असे हलवून घ्यायचे आहेत. तरी अजून आपले टोमॅटो छान शिजलेले नाहीत, तर यामध्ये लक्षात ठेवा पाणी वगैरे अजिबात वापरलेलं नाही, त्याला आपसुकच पाणी सुटतं. तर अशा प्रकारे छान पुन्हा झाकण ठेवून पुन्हा त्याला शिजू द्यायचं आहे. जोपर्यंत पूर्ण पाणी आटत नाही तोपर्यंत आपल्याला ही चटणी होऊ द्यायची आहे. तर बघा साधारण 10 ते 12 मिनिटांनंतर पूर्ण पाणी आटलेलं आहे आणि मस्त रसरशीत पूर्ण घट्ट सुद्धा आपली ही चटणी झालेली नाही, तर खूप सुंदर झालेली आहे आणि वासही खूप छान येतोय. तर यामध्ये मी काहीही कांदा वगैरे काहीच टाकलेलं नाही, अगदी सोप्या पद्धतीने ही चटणी केलेली आहे. पराठ्याला किंवा फक्त चपातीला लावूनही ही चटणी खूप सुंदर लागते. माझ्या मुलीला तर प्रचंड आवडते आणि गूळ टाकल्यामुळे ती पौष्टिकही होते. तुम्ही मुलांना सॉस वगैरे किंवा केचप देत असाल तर त्याऐवजी हा एक उत्तम असा पर्याय आहे. तर तुम्ही बघितलं की नाही की किती झटपट झाली ही चटणी. अगदी चुटकीसरशी होते आणि कमी साहित्यात, कुठलाच फापट पसारा नाही. तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट सुद्धा टाकू शकतात. खूप सुंदर लागतं शेंगदाण्याचा कूट सुद्धा. तुम्ही करून बघा आणि कशी होते मला कमेंटद्वारे नक्की कळवा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. चला तर मग पुन्हा भेटूया नवीन अशाच एका रेसिपी सोबत. तोपर्यंत खात रहा, मस्त रहा.